तर इथे असं आम्ही खायला पण आणलेत वेफर वगैरे. कचरा नको करू भावा. चालतंय चाल. नाही भाई घेऊन जा ना. हा मी घेऊन जा ना. नाही गाईज खरोखर आम्ही पण पर्यावरणाचं लक्ष ठेवतो, तुम्ही पण ठेवा. राहू दे तर चला जाऊया तिकडे. आता एवढं बघ ना, हे बघ किती लोक गेलेत. अबे लहान लहान मुली गेलेत तिकडं. तरी आता पोरींवर इज्जत आली. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. तर आज आपण जाणार आहे डोंगरावर ट्रॅकिंगला. ट्रॅकिंग करायचं असं काय ब्लॉग असेल. सो मी आहे, हा स्मित आहे आणि एक अस्मित येतं. सो आम्ही तिघे जाणार आहे. मस्त संध्याकाळचा टाईम झाला आहे. सो ट्रॅकिंग पण असणार आहे आणि सनसेट पण एन्जॉय करणार आहे. गाईज आता आम्ही नागिनास पाड्यात आलो आहे. ते 2-3 वेफर वगैरे घेतले. तर वेफर आणि एक कोल्ड ड्रिंक घेऊन मग जाऊ डोंगरावर. थंडा पण घ्या. तुला पैसा नाही आहे. गरीब साला नल्ला. कॅम्प पण घेतो. काही आता आपण आलो नागिनास पाड्यामध्ये. सो तुम्ही बघाल ना तिकडे असं टोकावर आपल्याला जायचं आहे. तर इथून असं वर मंदिराच्या इथून रस्ता आहे. खायला पण घेतला आहे. बघू शकता इथे एक मंदिर पण आहे. तर इथून मंदिराच्या बाजूने इकडे एक रस्ता आहे. तर इथून असं वर जायचं आहे. हे कुठून आहे? अरे ना इतर ना काका डोंगरावर जायला रस्ता कुठं? हां मग बरोबर आहे. तर काय आम्ही इथे फिरतोय पण रस्ता काय भेटायला तयार नाही. अपार्टमेंट इथे फक्त डोंगर दिसतोय वर, पण जायला काय रस्ता घावा ना. तर शोधत आम्ही निघालो. बघू कुठे भेटतोय का. बघा तिथे वर जायचं आहे. भाई आता स्मित आपल्याला नेतोय गल्ल्यातून फिरवतोय. काय माहिती कुठून नेतोय. स्मित कुणाच्या घरी नको पोचूच नाही झालं. स्मितची कोणी तर राहायची घरी. काय वाटतंय तुला स्मितची कोण राहायची इथे? राहत असेल मग त्याला एवढे गल्ल्या माहित आहेत. आम्हाला इथल्या हे भाई घरात कुठं नेतोय. काय जसं गल्ल्यातून जातोय पण डोंगरावर जायचा रस्ता का अजून भेटला नाही. तर बघू कुठून भेटतो. फायनली गाईज आपल्याला रस्ता भेटलाय. बघू असं स्मितचं म्हणणं आहे. पोचलोय की नाही काय माहिती. लेट्स गो. इथून असं कुठेतरी रस्ता आहे. स्मित कुठे आहे आता? हे गल्ली कुठे आहे? हे संपला की काय डोंगर? काहीच हा निस्ता आपल्याला रस्ता चुकवतोय. आता परत येत आहे. तर परत दादाला घ्यायला गेला आता. दादा नमस्ते. पब्लिक वापस भेटले. हा करणकड ब्लॉग्स. हे दादा इथे डोंगरावर जायचा रस्ता कुठे आहे? करणकड ब्लॉग्स. करणकड ब्लॉग्स. ओके. A few moments later. तर काय आता स्मितचं म्हणणं आहे आपण बरोबर गल्लीत आलोय. डोंगरावर चढण्याच्या गल्लीत. झाला भेटले सगळं आईच फायनली भेटलं आपल्याला. ते बघ. तर काय नजारा बघू शकता. इथूनच काय भारी दिसतंय. तो बघ माडाला बघ. माडाला बिल्डिंग तो बघ. तर इकडून तर काय इथे आता साधारण बघायला गेलात ना तर इथे आता साधारण 20-25 मिनिटाची अशी काहीतरी ट्रॅकिंग आहे. तर हे पार करून तुम्हाला असं वर जायचं आहे. पूर्ण अशी उभी ट्रॅकिंग असणार आहे. झाला. अरे तिथे बघ. हा होतोय. पाऊस येईल. पाऊस येतोच आहे. काय आपण पोचलोय फायनली डोंगरावर. ए बाबा अजून जायचंय. भले त्या मित्रांनी थोडा रस्ता चुकवलाय पण काय नाही, चुकीला माफी आहे. नाही हे व्ह्यू बघून तरी आहे. व्ह्यू बघून तरी तुला बोलू शकतो ठीक आहे ओके.
मी तुझं ढुंगण दिसतंय यार, ते नको दाखव. ओ शपथ गाईस, व्ह्यू बघा फक्त. ते बघ बरं का, काय बोलतो? काय बोलतो काय नाही. नको आता पुढे पुढे नको. ए वर जायचा भाई, हा व्ह्यू बघ काय भारी दिसतोय. पण भारी दिसतंय. भाई स्मित बोलतोय हा छोटावाला आहे, पण इथूनच एवढा भारी व्ह्यू दिसतोय ना, पुढे जाऊन अजून भारी व्ह्यू दिसतोय. हुट हा नाही, वर जाऊन लेट्स गो गाइस, फुल ऍडव्हेंचर. तर गाईज आता मी इथेच बस केलं, बाकी वर अजून लोक जात आहेत, पण आम्ही तिकडे जात नाही. संध्याकाळ पण झाले आणि पाऊस पण येतोय, पण इथून पण जो नजारा आहे ना, आई शपथ चुम्मा एकदम चुंबेश्वर आहे. मजा आहे ना. बर भले कुठल्या कुठल्या गल्लीत घुसलो, झोपडपट्टीत घुसलो, कुठे चालत घुसलो, पण फायनली आलो. अबे तो अख्खा रस्ता चुकवलेला जेवढा. काय पण बोला गाईस, व्ह्यू बादशाह. तर इथे असं आम्ही खायला पण आणलेत वेफर वगैरे. कचरा नको करू भावा. चालतंय चाल. शिवबत नाही भाई, घेऊन जा ना. हा मी घेऊन जा ना. व्हिडिओ काढणार हा मग काय नाही ते रे, ब्लॉग काढतोय म्हणून बाई. असं बोलते. हे खरं नाही, हे खोटं बोलतोय तू. नाही गाईस, खरोखर आम्ही पण पर्यावरणाचं लक्ष ठेवतो, तुम्ही पण ठेवा. हो, राहू दे राहू दे, बघतो केवढा देते तू. तुला हे दाखव का, जेबी पॅरेड आहे आपलं, हे साई अबुदेव. कुठे ही पण ती छोटी ब्लू वाली दिसते. कॅमेरा फालतोय, नको दाखवलंच ना. चल, लावू दे. भले भले पाहिजे तर आपण ऍड्रेस टाकू. राजीव गांधी कुठे होते रे? राजीव गांधी दिसेल रे. तर गाईस तिकडे तुम्हाला ते थांबा, छोटासा डोंगर दिसतंय, आपण पहिला तिथे जायचो. तर आपण जस्ट थोडंसं अपग्रेड करून इकडे आलोय, ते पण फिरायला आपण अर्धवटच आलोय. तर लोक बघा तिकडून अशी येते तर वरपर्यंत जाते, पण आपण सध्या इथेच शांत पडलोय, कारण हा दमला. हा दमला, साधी सिंपल गोष्ट आहे. कारण की आपल्यामध्ये तिकडे बघायला ना गाईस, तर तिकडे आपली जीवदानी पण दिसते. काय बोलतो भावा? तुम्ही आधीच गेलात खाली, काय बोलू. तर गाईज आपले भाऊ लोक पण आहेत इथे, त्यांना पण सपोर्ट करा. माहिती नाही कुठचं चॅनल आहे पण करा. ते त्याला घरी पण न्यायचे परत, समजलंय. हा ब्लॉग मध्ये शेवटचा असला. माय तेरे लिए मर मिटेंगे. अरे इथून बघ ना, का सिनेमॅटिक वाटतं रे, असं वाटतं भाई. हो बॉडी बिल्डर या, परत या. ए इकडनं दे ना. थांब ना, मस्त खाऊ पिऊया. तू बकरी सारखा चरतोय काय रे कधीपासून? तिकडे बघ ना, किती लोक चढलेत वर. चला जाऊया तिकडे. नाही आता एवढं बघ ना, हे बघ किती लोक गेलेत. अबे लहान लहान मुली गेलेत तिकडं. तरी आता पोरींवर इज्जत आली. काय बोलू आता अशा लोक. चल वर चल. तर काहीच माझं बोलण्याचं म्हणणं हे होतं की एवढं लहान लहान मुली जर जाऊ शकतात तर आपण का नाही. ते ह्यांनी काही वेगळाच मोटिवेशन घेतलंय, ते त्यालाच माहिती. बोला करणे का तू, करणे का. येस चलो.
ब्लॉग येण्यासाठी तुम्ही लाईक करा यार, शेअर करा, सबस्क्राईब करा या चॅनलला यार. तुम्ही लोक काहीच नाही करत. 150 रुपये किती असतं? तर हा काय बोलतो ते इग्नोर मारा. तर मी काय बोलतो यार, तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा यार. त्यामुळेच तर आपले असे ब्लॉग येणार यार. सो दॅट इज दॅट यार. तर गाईज कमेंटमध्ये नक्की सांगा की हा ब्लॉग कसा आवडला की नाही तुम्हाला. तर मी बोलवतो कमेंटमध्ये सांगा की भाई तुम्हाला हा ब्लॉग आवडला, व्ह्यू कसा घेतला. आणि जर तुम्हाला पण इथे यायचं असेल, भाई पिशवी का फेकली, घेऊन येते अबे आपल्या. तर गाईज मलाच घेऊन यायला लागेल. तर गाईज मी पर्यावरण प्रेमी आहे गाईज. तर असं कुठे याल ना डोंगरावर वगैरे तर असं पिशव्या वगैरे फेकत नका जाऊ. तर मी तेच म्हणेल कुठे पण जावा फिरा वगैरे पण असा कचरा नका फेकू बस. तर माझ्या मित्रांना त्याची अक्कल नाही आहे. आम्ही कुठे राहतो दाखवतो. आम्ही तिकडे नालासोपारामध्ये वेस्ट साईडला निलेमोरे गाव तिकडे राहतो. तो डोंगर दिसते काळा काळा तिकडे. तर तिकडून डायरेक्ट आपण ह्या डोंगरावर आलोय. तर तुम्हाला कसं वाटतं? मला काय बोलशील पप्पाला? पप्पा मी डोंगरावर आलोय. इकडनं बघ ना असं. तर गाईज मी हेच बोलेल, काय व्ह्यू आहे यार, काय व्ह्यू आहे, मजा ही आ गया. काय परत काय बोलतोय? मला बोललो आपल्या डोंगरावर पण आपला डोंगर सध्या जरा लांब आहे. जरा बोललं तर बघ, जरा हा डिस्टन्स जरा आहे. हे 1 किलोमीटर कमी. यो आणि तो जरा आहे. इकडनं तर बायचान्स माहिती पडला मोबाईल गेला खाली जाम असेल. अबे साले पहिला असणार त्यानंतर मग उचलेल. जर तू आता खाली उतरताना गेला नाही कव्हरवाल्याकडे ह्याचं म्हणणं असं आहे की आपण एवढं आलोय डोंगरावर वगैरे, त्याला स्टेशनला जाऊन नालासोपारा स्टेशनला जाऊन ह्याकडे कव्हरवाल्याकडे काहीतरी कव्हर अपडेट करायचं आहे, कुणाचा तरी फोटो लावायचा आहे, ह्यालाच माहिती. तर मागेच पडलंय की बाबा तिकडचं. अरे पण बघ आपण जाणार तिकडनंच आहे, ईस्ट मधनच आहे ना जाणार. आता आपण ईस्ट मध्ये जाऊ. आपण त्याला फोटो कोणाचा लावायचा? गावात आहे, दाखवू का तुला? नाही बहीणच आहे रे, तर तिचं हे लावायचं आहे. तर गाईज तुम्हाला पण इकडे यायचं असेल तर नालासोपारा ईस्टमधून काय मोरेगावमध्ये या. आणि मग मोरेगावमधून इथे वर अशी चालीमधून अशी काहीतरी ट्रॅकिंग आहे. पण यार जर असं कचरा वगैरे काहीतरी करू नका. आम्ही पण कचरा घेणार आहे, तो आपण येणारच आहे परत. गाईज तुम्ही करू शकता, असं काय हे नाही. करू शकता काय करू शकता हे शिकवणार आहे तू. एकाच्या बोलण्यावर होत नाही. पण सुरुवात एकाने केली 10 लोक सुरुवात करतात. इथे म्हणेल यावा, एन्जॉय करा, फुल मजाक मस्ती करा, व्ह्यू एन्जॉय करा, सनसेट बघा. नकोच करा कचरा, तर कचरा तर नकाच करू बस. कारण आपल्या वस्तू, आपला निसर्ग आपण नाही जपणार मग कोण जपणार? मी जपणार आहे. तेच आपल्या ह्याच्यावर टपलेले असतात. मम्मी खरं बोलते, मित्रच खरे शत्रू. आपलं खरं गुरु म्हणजे ना आपले मित्र असतात. अजून मम्मी खरं बोलते, मित्रच शत्रू असतात. आपल्या वाईटावर टपलेले असतात. आपले गुरु आहेत ना भरपूर आहेत. ते शाळेतले गुरु आहे, त्या अभ्यासमध्ये म्हणजे पुढे आपण असं काय हो चांगलं त्याचे गुरु. घरचे गुरु कसे की आपलं पोरगा चांगल्या मार्गावर जाऊ दे. आणि मित्र म्हणजे गुरु कोण? लोकांची हे करायला, भांडण बिंडण असं करायला. हा मॅटर चाललाय. आणि अजून एक मित्र असतो की तो चांगल्या मार्गावर घेऊन जातो, पण तो स्वतः असं हे असतो. हा पण ठीक आहे असायला पाहिजे. तर काही बारक्या आपला फोटोशूट करतोय. एकुलते एक दगड आहे त्याच्यावरती उभे राहिला. तर ही माझी व्हिडिओ मी कशासाठी ठेवतो माहिती आहे? जर कसा पडला, हा बघा साहेब असा पडला.
A few moments later. मी तेच बोलतोय यार, तुम्ही पण असं बाहेर निघा, फिरा, बस ह्या अशा येड्यासारख्या मित्रांना घेऊन बाहेर पडा, अरे घुमो यार, मजा करो, घर पे बैठ के कुछ नहीं होने वाला. तर तुम्ही पण असं इकडे तिकडे जावा. तर भले इकडे पाऊस नाही म्हणून जरा चांगलं वाटतंय, पण पाऊस असता तर इथे उदास झाली असती, ती तर आहे. पण असंच तुम्ही पण असं तुमच्या मित्रांसोबत फिरायला जावा, कुठे जावा, यही लाईफ आहे, एन्जॉय करो यार. दॅट इज दॅट. काय बोललो मला नाही माहिती, पण आता आम्ही चाललोय घरी. काळोख पण बघू शकता किती झालाय. सनसेट आम्हाला दिसत नाही. सनसेट नाही बघितला आपण. अरे तो ढग आला आता म्हणून आता पण दाखवलं असतं. पण काय तिकडे व्ह्यू बघा, वाव. माइंड बॉबलिंग. काय तुमच्या भावाच्या आता लवकरच 500च्या जवळ आलोय आपण, म्हणजे 200 होणार आहेत सध्या तरी सबस्क्रायबर. सो लवकरात लवकर 500 सबस्क्रायबर करा यार. 150 वीडियो फिर बनाने का मन करता है. किती होणार आहे तुझे सबस्क्राईब किती होणार आहे? 200 होणार आहेत आता. 200, त्यातले 100 तर माझेच आहेत. तुझं स्वतःच सबस्क्राईब नाही झाल्या आणि बोलतोय. केलंय स्वतःच केलं माझ्या मोबाईल मध्ये. तर काय बोलू आता, काय ह्या आपापली लोक आहेत जे खास मानतो मी त्यांना, त्यांच्या स्वतःच्या फोनवरून मला स्वतः करावं लागतंय. ते स्वतः सपोर्ट करायला मागत नाही मला. आम्हाला टाइमच तर माझ्याशी जवळचीच लोक अशी आहेत, तर दुसऱ्यांना तरी बोलून आता तुमच्याकडून मी अपेक्षा ठेवतो, कारण जवळची लोक मला खूप धोका देतात. तर भाई लोक, मी तेच बोलत होतो, आजकाल आपलीच लोक आपल्या माणसाला सपोर्ट नाही करत, म्हणून मी आता तुमच्याकडून अपेक्षा ठेवले. बोललाच परत ना भावा, बोलायलाच लागतंय. कारण आहे ना, आता मी सगळ्यांना शेअर करतो, माझं व्लॉग वगैरे टाकतो ते, पण हे लोक बघायला मागत नाही. केलंच आहे. तर सोडा काहीच बोलून काय मतलब आहे ना. ट्रेकिंग कसं चाललंय मी उतरायला. तर काय आता फिलहाल माझं मन नाही करत एंड करायचं. आता जेव्हा आपण खाली जाऊ ना तेव्हाच एंड करतो. तर मला वाटतंय कारण आतमधून मला फील येतंय की इथं काय नाही, कोण ना कोणतरी काहीतरी उंगल्या करणार आहे इथे. इथे कोणाची पण शक्यता आहे बाद होण्याची. हा माणूस जो मागून येतोय, एवढं लवकर पनवेलला नाही निघायचं आता निघायचं नाही. त्या पुढे आरामात जाऊ. सो गाईज, दॅट्स ऑल फॉर टुडे. आजचा ब्लॉग इथेच एंड करूया. तर ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आपल्या भावाला मोठं करा. बाय बाय.